श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला ठळक घडामोडी. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यासोबतच 28 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून गरीब गरजूंना विधिविषयक सेवा उपलब्ध असल्याचं न्यायाधीश मलाबादे यांचं प्रतिपादन. आणि धुळे जिल्ह्यातल्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष कक्ष स्थापन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर नितीन जाधव. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका यंदा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यासह धुळे जिल्ह्यातील 28 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ असल्याची घोषणा राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती या मंडळात लागू होणार आहेत, असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात धुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात खूपच कमी पाऊस झाला. यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. शेतकऱ्यांना नुकसान झाले. राज्य शासनाच्या जाहीर केलेल्या दुष्काळी महसूल मंडळांमध्ये धुळे तालुक्यातील 12, साक्री तालुक्यातील 9 आणि शिरपूर तालुक्यातील 6 मंडळांचा समावेश आहे. या सर्व दुष्काळी मंडळांमध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसुलात घट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, वीज बिलात सूट, विद्यार्थ्यांना शुल्क माफी तसेच रोहियो अंतर्गत कामे आदी विविध सवलती आता मिळणार आहेत. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून गरीब, गरजू आणि न्यायवंचितांना कायद्याची जाणीव नसल्याने त्यांना त्यांचे अधिकार तसेच हक्काविषयी जागृत करण्यासाठी विधिविषयक सेवा सदैव उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायमूर्ती RK मलाबादे यांनी धुळ्यात केले. राष्ट्रीय विधी सेवा दिनाचे निमित्ताने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधी सेवा दिन आणि राष्ट्रीय शिक्षण दिन तसेच बाल दिनानिमित्त कायदेविषयक साक्षरता शिबिराचे धुळ्यातील बियाणी विधी महाविद्यालयात नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शिक्षणाचे महत्त्व, चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिसेस, प्रोटेक्शन स्कीम फॉर चिल्ड्रन, राईट फॉर चिल्ड्रन, सायबर क्राईम आदी विषयी माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सारंगी गुजराती यांनी महिला आणि मुलांच्या कायद्याविषयी तर ॲडव्होकेट मंगला चौधरी यांनी मुलांसाठी कायदेशीर सेवा तसंच संरक्षण याविषयी माहिती दिली. धुळे जिल्ह्यातील युवक युवतींना विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान राबवण्यात येणार आहे. यामुळे धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक युवतींना स्पर्धा परीक्षेविषयी अचूक मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे. धुळे जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या आणि किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळणार आहे. तरी धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी केले आहे. सर्व विभागांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम मोहीम स्तरावर करावे, अशा सूचना धुळ्याचे जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभाग तसेच शबरी आदिवासी वित्त मंडळ व विकास महामंडळामार्फत बचत गटातील महिलांना प्रक्रिया उद्योगासाठी आदिवासी उद्योजकांना आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. आगामी काळात गावामधील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी 5,000 महिलांना भाजीपाला सुकवण्यासाठी सोलर मशीन देण्यात येणार आहे. या सोलर मशीनच्या माध्यमातून केळी तसेच वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला सुकवून प्रक्रियायुक्त पदार्थ आदिवासी विकास विभाग खरेदी करणार असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी धुळ्यात नुकतीच केली. शिरपूर येथे बचत गटाचा मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बचत गटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव. याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.